बीड आणि परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ आज जालन्यामध्ये जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। या मोर्चामध्ये आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर, मनोज जरांगे सहभागी होणार आहेत। तसंच सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि त्यांची मुलगी वैभवी देशमुख ही सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे। जालना शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक येथून या मोर्चाला सुरुवात होणार आहे। बीड आणि परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ आज जालन्यामध्ये जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या मोर्चामध्ये आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर, मनोज जरांगे सहभागी होणार आहेत। जालन्यामध्ये जन आक्रोश मोर्चा निघणार आहे। बीड आणि परभणीतील घटनांचा निषेध करण्यात आलाय। आपले प्रतिनिधी सुधाकर जाधव आपल्यासोबत जोडलेले आहेत। सुधाकर, आपण पाहतोय बीड आणि परभणीच्या घटनेने पूर्ण राज्यभरामध्ये पडसाद उमटलेले पाहायला मिळतात आणि त्याच घटनेच्या निषेधार्थ आज जालन्यामध्ये सुद्धा जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। कधी या मोर्चाला सुरुवात होणार आहे त्या संदर्भात अधिकची माहिती? नक्कीच नीलम, आपण जर पाहिलं तर जालन्यात जन आक्रोश मोर्चाला आज 11:30 वाजेच्या दरम्यान सुरुवात होणार आहे। या मोर्चामध्ये आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर यासह मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख ह्या मोर्चाला सहभागी होणार आहे। तसेच जिल्ह्याभरातील विविध नेते देखील या मोर्चामध्ये सहभागी असणार आहेत। छत्रपती संभाजी महाराज उद्यान चौकातून या मोर्चाला सुरुवात होणार आहे। आपण याच चौकात आहोत। आपण जर पाहिलं तर या ठिकाणावरून या मोर्चाला सुरुवात होणार आहे। हा जो चौक आहे या चौकातून मोर्चाला सुरुवात होणार आहे आणि हा मोर्चा जो आहे तो या चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे। त्यानंतर आंबड चौफुली येथे या मोर्चाचा समारोप होईल आणि समारोपाच्या वेळी या मागण्यांचं जो निवेदन आहे तो जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे व संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, तसेच वाल्मिक कराड यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करावा यासह विविध मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे। हा मोर्चा साधारणतः 11:30 वाजेच्या दरम्यान सुरू होईल आणि या मोर्चाचा समारोप जो आहे तो आंबड चौफुली परिसरात होणार आहे। या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आता पोलिसांचा कशा प्रकारे बंदोबस्त असेल, वाहतुकीत काही बदल करण्यात आले का, त्या संदर्भात काय माहिती आहे? नक्कीच नीलम, आपण जर पाहिलं तर हा जो हायवे आहे हा छत्रपती संभाजीनगरवरून जालन्याला येणारा हा हायवे आहे। सध्या तरी हा हायवे सुरू आहे। जड वाहनासाठी या गाड्या ज्या आहेत ते दुसऱ्या पर्यायी व्यवस्था करून दिलेली आहे। पर्यायी रस्त्याने जड वाहन जात आहे। जड वाहन हे पर्यायी रस्त्याने जात असून या रस्त्यावर सध्या जी बाईक आहे आणि कार आहे, 4 व्हीलर, या गाड्यांसाठी सध्या एक सिंगल रस्ता मोकळा करण्यात आलेला आहे आणि दुसऱ्या बाजूचा जो रस्ता आहे तो या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे। मोठा पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। सकाळची थंडीचा कडाका असल्यामुळे आता या परिसरामध्ये सध्या सुखसुखाट पाहायला मिळत आहे। मात्र थोड्याच वेळात या ठिकाणी पोलिसांचा देखील बंदोबस्त येईल आणि आंदोलक देखील जमण्यास सुरुवात होईल। सुधाकर, याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।